असंच चालू राहिलं ना तर आपण मित्रासोबत काहीही सिद्ध करू शकणार नाही. हे सगळं ऐकूनच मला खूप डेंजरस वाटतं. रोचक असा अंश असून मित्राच्या गर्भात त्याचा खरंच जन्म झाला तर काय होईल? मित्राच्या गर्भातल्या विरोचकाचा तो अंश कदाचित ह्या विरोचकापेक्षा शक्तिशाली असेल. आणि म्हणून मी म्हणते की हे सगळं दिवसेंदिवस कठीण होत जाणार. काहीही करून मित्राला समजवावंच लागेल. खरंच नाही जमणार मित्राला समजवणार. नाही ऐकणार मित्राला. कदाचित विरोचक ही सगळं घडवून आणेल. हे जर आपण मित्रासमोर सिद्ध करू शकतो तर तिचं मन. इंद्राणी इंद्राणी काय झालं बाबा? अरे तू विरोचक अहो तो विरोचक कष्टाला मागला होता. मीच मारलं. काय तुम्ही? हो नशीब ते. पण आपण त्या विषयावर नंतर बोलूया. आधी तुम्ही सांगा काय त्याचं काहीतरी भयंकर प्लॅनिंग सुरू आहे. तो आपल्या घरातल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तो काहीतरी म्हणवता एक टीम, बी टीम, नेताची टीम, इंद्राणीची टीम. तो काय म्हणत होता मला ते कळलं नाही. पण मला एवढं कळलं की तो आपल्यामध्ये दरी निर्माण करतो. आपल्यामध्ये एक वेळ गैरसमज होते, अबोला निर्माण होते. पण आपल्या घरात अशी फूट नाही पडणार. ती गोड फोटो आहेत ना. हा ती गोड असतात. इथे हे दोन माझ्या आवडीचे फोटो. हे बघा गोड ते डोळे आहेत ना. कसं बसलंय. आपण तुझ्या बाळाला हसत बसून फोटो काढू. आपण बघितलं तुम्ही बाळाचे दात बघ केवढे केवढे मला नाही दुकानात कुठला सगळे फोटो घेऊन आले. काय झालं एवढं शांत शांत का? काय झालं काकू तुम्ही मला नाही सांगणार काय झालं? असं काही नाही ग. खूप टेन्शन आलं. टेन्शन आलंय इंद्राणी ताईची तर बाबाच्या पोटात झोपव तिथे आज. बाबाच्या पोटात येणार येणार बाळा. आता ती काय इंद्राणी ताईनं काहीतरी जाणवत असेल. आता याद ती खेळायला नाही फाल्गुनी म्हणत होती की आम्ही खूप छान छान रूम सजवली आहे. एकदम मस्त वाटते का? झोपेला असली ना पॉझिटिव्ह वाईब येते.